मराठी सिनेमा और रंगमंच के दिग्गज अभिनेता अशोक सराफ का नागपुर में भव्य नागरिक सत्कार किया गया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उनका सत्कार किया। इस दौरान अशोक सराफ ने अपने शानदार अभिनय सफर, हास्य और यादगार अनुभव पर खुलकर बातचीत की। माझी कला असेल ती सादर करून तुम्हा लोकांना विचारात घेऊन जे काही मी केलंय ते तुम्हा सगळ्यांना आवडलंय, याच्यापेक्षा माझ्या दृष्टीने कुठलीही गोष्ट मोठी असू शकत नाही। तुम्ही ग्रेट आहात, खरंच मोठे आहात लोक, कारण आम्ही नेहमी आमच्या कलेपेक्षा आमच्या प्रेक्षकांना जास्ती मान देतो, कारण ते आहेत तर आम्ही आहोत, नाही तर आमची कला कोण बघणार आहे, कोण कौतुक करणार आहे। परत आपल्याला असे मुख्यमंत्री लाभलेत, त्यांना माझ्या सगळ्या गोष्टींचं कौतुक आहे। केवढा मोठा आहे माणूस मी, मला वाटतं चौथा प्रकार आहे हा ज्यांच्याकडून मी सत्कार घेतोय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझा सत्कार चौथ्या वेळा झालेला आहे। त्यामुळे सत्कार माझ्या मनात कोरला गेलाय, तो असाच राहील यापुढेही। मी आता नाटक करेन की नाही सांगता येत नाही, पण सिनेमा जे काही करेन त्यावर तुम्ही असंच लक्ष ठेवावं। अर्थात तुम्हाला आवडेल अशा दृष्टीने मी ते करेन। कॉमेडी असेल की नाही सांगता येत नाही, पण वेगळं काहीतरी निश्चित करेन मी। सिनेमाला एक वेगळं वळण, एक वेगळी उंची, एक वेगळी लोकाभिमुखता ही मामांनी दिली आणि सलग अनेक सिनेमे सिल्वर जुबली होतात, गोल्डन जुबली होतात, आला की तो थिएटरमधनं निघतच नाही असा अनुभव मराठी सिनेमाच्या आयुष्यात जर कोणी आणला असेल तर तो अशोक मामांनी आणला। मग अशोक मामा असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, सचिनजी असतील, या सगळ्यांनी, आणि अर्थातच निवेदिता त्यांचे नाव घ्यावंच लागेल, या सगळ्यांनी जे निखळ मनोरंजन आपलं केलं आहे। कधी कधी मामांकडे पाहून असं वाटतं की ईश्वराने ज्यावेळेस मनुष्याचं प्रारब्ध लिहिलं आणि लिहिल्यानंतर जरा त्यांनी त्याचं अवलोकन केलं असेल, आणि अवलोकन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं असेल की अरे, मनुष्याला तर फारच दुःख दिलं आपण जीवनामध्ये, खूप संघर्ष दिला आपण जीवनामध्ये, आणि मग त्या मनुष्याच्या जीवनात काहीतरी आनंद तयार झाला पाहिजे, म्हणून अशोक मामांसारख्या व्यक्तींना जन्म देण्याचं काम हे ईश्वराने केलं। आणि आपण सगळे पाहू शकतो की मामांच्या यशाचं रहस्य काय आहे, तर हा एक असा नायक आहे की जो सहज आहे, त्याच्यामध्ये कुठली कृत्रिमता वाटत नाही, सहजतेनं कुठलीही भूमिका करणारे मामा। आणि आपला जो मराठी माणूस आहे हा वास्तविकतेत जगणार आहे, तो स्वप्नातही वास्तविकतेत असतो, आणि त्यामुळे त्या मराठी माणसाला मामांनी साकारलेल्या नायकामध्ये स्वतःचं अस्तित्व दिसलं, ते संघर्ष दिसले, ती वास्तविकता दिसली, त्या मर्यादा दिसल्या, त्या क्षमता दिसल्या, ते दुःख दिसलं, त्या सगळ्या गोष्टी, तो आनंद दिसला की जे एखाद्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे काही असतं ती प्रत्येक गोष्ट सहजतेने आपल्या नायकात देखील आपल्याला पाहायला मिळावी, आणि असं वाटावं की आपल्यासारखाच आपला नायक आहे।